देगलूर येथील कवी लक्ष्मण मलगिलवार यांच्या कविता संग्रहावर PhD साठी विद्यापीठाचे पत्र। साहित्य वर्तुळात लक्ष्मण मलगिलवार यांचे स्वागत। ऊन वारा पाऊस माती आणि निसर्गाच्या पोटात दडलेल्या ऋतुचक्राचे काळीजवोल शब्दात पेरणारे आंध्रा कर्नाटक तेलंगणा या सीमावर्ती भागातील देगलूर तालुक्यातील मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे रानकवी, अक्षर गणगोत त्रैमासिक गणगोत प्रकाशनाचे मुख्य मालक, मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष कवी लक्ष्मण मलगिलवार यांच्या कविता संग्रहावर PhD साठी विद्यापीठाने स्वीकृतीचे पत्र दिले आहे। त्यांच्या समग्र साहित्यावर धर्माबाद येथील एका विद्यार्थिनीने लक्ष्मण मलगिलवार यांच्या कवितेचे विवेचन असा विषय घेऊन PhD करत असल्याने राजेंद्र मडगीकर, गझलकार डॉक्टर मिलिंद शिकारे, राजू पाटील लचनकर, अरविंद गुमडे, खंडू कुंभारे शहापूरकर यांनी कवी लक्ष्मण मलगिलवार यांचे अभिनंदन केले आहे। मराठी साहित्यात निसर्ग कवितेच्या माध्यमातून केवळ कवितेसाठी जगणाऱ्या रानकवी लक्ष्मण मलगिलवार यांचे आभाळ पाहताना, चैत्रपाळी, ऋतुगंध, ओलेरान, उजळावया आलोवाटा अशी एकूण 5 कविता संग्रहांचे मोठे योगदान आहे। कवी लक्ष्मण मलगिलवार यांची शब्दकळा निसर्ग मानवी जीवनातील अनेक पैलू उलगडत मार्गस्थ होते। कमीत कमी शब्दात अल्पाक्षरांचा काट उशाला ठेवून भावभावनांचा गाव जिवंत करणाऱ्या सीमावर्ती भागातील या कवीचे साहित्य वर्तुळात कौतुक केले जात आहे। आज देगलूर येथील मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय मलगिलवार अण्णा यांच्या काव्यसंग्रहावर एक हिमायतनगरची मुलगी PhD करीत आहे। ती अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। या देगलूर तालुक्यामधील साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय बिरादार सर यांच्या साहित्यावर सुद्धा बऱ्याच लोकांनी PhD केलेली आहे। त्याच्यावर एक बहुजन समाजातील साहित्यिक आदरणीय मलगिलवार यांच्या कार्यावर, त्यांच्या काव्यावर जे PhD करीत आहेत त्याबद्दल मी खूप आम्हाला अभिमानच वाटत आहे। अभिमान बाब आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो। आदरणीय लक्ष्मणजी मलगिलवार सर यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालेले आहोत। देगलूरच्या आजपर्यंतच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक याच्यामधली एक क्रांती आहे आमच्यासाठी। कारण बहुजन समाजातल्या आजपर्यंत आपल्याला जेव्हा पाहत असतो आपण, तर आम्ही साहित्यापासून दूर असलेले, आमचं साहित्य बोलीभाषेतलं साहित्य आहे, पण मलगिलवार अण्णांनी त्यांना शब्दरूपामध्ये आणलेलं आहे आणि त्यांचं जे काही काव्यसंग्रह आहे ते बोलीभाषेतलं आहे। देगलूरची या मातीमधलं त्यांचे अनुभव आहेत, त्यांचे कविता आहेत, तर जे मनामधलं तुमची जी काही दोन्ही द्वंद्व चालू असतो त्या द्वंद्वाला आणि इथल्या मातीतल्या इथल्या सांस्कृतिक वारसा ज्यांनी आपलं शब्दरूपांनी मांडले, अशा मलगिलवार सरांच्या कवितांना आज स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने परवानगी देऊन विद्यार्थिनी ज्या PhD स्कॉलर आहेत त्यांना लक्ष्मण मलगिलवार यांच्या कवितांचा विवेचनात्मक अभ्यास हा जो विषय दिलेला आहे, हा विषय दिल्यामुळं आज आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की जी संपत्ती जी बोलल्या जाते ही संपत्ती जी बौद्धिक संपत्ती आहे आणि ही बौद्धिक संपत्ती आम्हाला आमच्या बहुजनांमध्ये मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि यांच्यासारखेच आपल्याला बौद्धिक संपत्ती वाढव, बौद्धिक संपत्ती संपत नाही, कोणी चोरून घेऊ शकत नाही, ज्यांनी घेतली तर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, वृद्धिंगतच होते। दुसरी संपत्ती एखाद्याने घेऊन गेली ती संपून जाते, कमी होते, पण ही फार मोठी बाब आहे आम्हासाठी बी आहे। आणि पुन्हा पण आणखी दादाच्या सहवासात राहून देगलूरच्या सगळ्या लोकांमध्ये अशीच एक जागृती व्हावी, एवढं पुन्हा एकदा आम्ही दादांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। आज सर्वप्रथम मी माननीय आदरणीय माझे मोठे बंधू, ज्यांना महाराष्ट्रात रानकवी म्हणून ओळखले जाते, अशा लक्ष्मणदादा मलगिलवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज आमच्यासाठी
आमच्यासारख्या नवीन साहित्यकासाठी आज आनंदाचा क्षण आहे. कारण मलगीरवार दादांच्या समग्र काव्यसंग्रहावर स्वामी रामानंद तीर्थ येते तो विषय PhDचा म्हणून स्वीकारण्यात आला. मला इथं थोडंसं वेगळं म्हणायचं आहे. मलगीरवार दादाची मातृभाषा ही तेलुगू आहे आणि देगलूर परिसरात असल्यामुळे तेलुगू, कन्नड आणि मराठी या सर्वांचा प्रभाव मलगीरवार दादाच्या काव्यावर, या सर्व भाषांचा प्रभाव मलगीरवार दादाच्या काव्यामध्ये दिसून आहे. त्यांचं जीवनच शेतशिवारात, कष्टात, सामान्यपणे जीवन जगणाऱ्या लोकांत गेलं. ते जरी अधिकारी म्हणून काम केले तरी त्यांची परिसराला आणि समाजाला समजण्याची एक वेगळी भाषा होती. समाजातील संवेदना, वेदना या सर्व त्यांनी आपल्या काव्यातून व्यक्त केलेले आहे. त्याचा यापूर्वीही मलगीरवार दादाच्या काव्याची नोंद अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने घेतली आणि उदगीरला झालेल्या मराठी भाषिक त्रैभाषिक काव्य संमेलनाचं अखिल भारतीय अध्यक्षपद त्यावेळी दादाला मिळालं होतं. तेही आम्हाला आणि आमच्या परिसराला एक गौरवच होता. येणाऱ्या काळात दादाचं काव्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे, कारण ते समाजातील भावना व्यक्त करणारं काव्य आहे असं मला वाटतं. आणि याची सुरुवात या PhDच्या विषयानं व्हावं आणि येणाऱ्या काळात ह्या अशाच अनेक शुभेच्छांचा वर्षाव आम्ही अनेकदा आम्हाला संधी मिळावी की दादाविषयी आम्हाला करण्यात यावी. धन्यवाद.